वाटतं की आता एक तर अजितदादांचं जाणं हे आम्हाला अत्यंत चटका लावून गेलेलं आहे. अजितदादांसारखा एक संघर्षशील असा नेता, वेल ऑर्गनायझेटर असणारा नेता आणि डेप्युटी सीएम पदावर अनेक वर्ष काम केलेला असा नेता अचानक जाण्यामुळं आमच्या महायुतीचं फार मोठं नुकसान झालेलं आहे, महाराष्ट्राचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. त्यामुळं अजितदादांच्या जाण्यामुळं महाराष्ट्र सगळं हळहळलेलं आहे. त्यामुळं मग मला असं वाटतं की जे काही टेक्निकल मुद्दे आहेत ते उपस्थित करायला हरकत नाही आहे. पण आता प्रफुल्ल पटेल कोणाच्या लग्नाला गेले होते, आता त्यावेळेला त्यांना काय माहीत आहे, त्यावेळेला सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर होते आणि VSR कंपनी जी आहे त्या कंपनीचे अनेक एअरक्राफ्ट आहे. त्यामुळं प्रफुल्ल पटेल हे सिव्हिल एव्हिएशन मिनिस्टर असताना त्या लग्नाला गेले असतील. आता आम्ही अनेक लग्नाला जातो, आम्ही अनेक वेळेला आमच्यावर अनेक लोक येतात, फोटो काढतात, आम्हालाही माहीत नाही कोण फोटो काढतं ते. त्यामुळं मला असं वाटतं की प्रफुल्ल पटेलांवर तसा आरोप करणं योग्य नाही. पण VCR कंपनीची पूर्ण चौकशी झाली पाहिजे. एक तर व्हिजिबिलिटी नसताना ती परवानगी उडण्यासाठी का ते देण्यात आली. त्यानंतर ते जे लँडिंगला त्या ठिकाणी अडचण होती तर त्या कॅप्टननी त्या पायलटनी ते विमान पुण्याला आणून उतरायला हवं होतं. अनेक वेळेला ज्या ठिकाणी लँडिंग होऊ शकत नाही त्या ठिकाणी एअरक्राफ्ट जे आहे ते दुसऱ्या ठिकाणी आणतात आणि पुणे 10-12 मिनिटांवरती होतं. तर त्यामुळं आता त्यामध्ये ही चौकशी झाली पाहिजे. पायलटची त्यामध्ये काय चूक झाली की त्यामध्ये काय बिघाड होता, बिघाड असताना का परवानगी देण्यात आली, या सगळ्या बाबींची चौकशी झाली पाहिजे आणि जे त्याला जबाबदार आहे त्यांना कठोर शिक्षा झाली पाहिजे, अशीच आमची भूमिका आहे. पण माझं व्यक्तिगत मत असं आहे की याच्यामध्ये घातपात असण्याचा विषय नाही. अजितदादांचा शत्रू असा कोणी अजिबात नव्हताही. त्यामुळे अजितदादांनी सगळ्या पक्षामध्ये मित्र होते आणि अजितदादांना असं काहीतरी कोणी घातपाताने असं करेल असं स्वप्नात येत नाही आहे. पण झालेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे आणि कुणाच्या चुकीमुळं हा अपघात झालेला आहे याची चौकशी होऊन त्यांना शिक्षा झाली पाहिजे अशी आमची मागणी आहे.